मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. सर्वांना आय होप सो की व्हॉइस स्क्रीन वगैरे सर्व क्लिअर असेल. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या सेशनमध्ये. तुम्हाला सर्वांना जे मी प्रेझेंटेशन शेअर करतोय ते दिसत जरी असेल व्यवस्थित तरी तुम्ही मला एक कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सर्वांसाठी चॅट बॉक्स जो आहे तो ओपन आहे. ओके, ठीक आहे. सो आता आपण सुरुवात करतोय सेशनला की म्युच्युअल फंड जो आहे हा तुमच्यासाठी ऑलराऊंडर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन का असू शकतो तो. ठीक आहे. सो ह्याच्यासाठी सुरुवात करताना सगळ्यात पहिलं म्हणजे आपण क्रिकेटचं एक्झाम्पल घेऊया. कालच वर्ल्ड कप झालेला आहे, इंडिया जिंकलेली आहे. सो एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल समजून सांगतो की आता एक गोष्ट लक्षात घ्या की फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्रिकेटची एक टीम बनवायची. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्रिकेटची टीम बनवायची, आपल्याला एक टीम बनवायची आणि आपण काही एक्सपर्ट नाही आहोत. बट आपले प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत, आपले प्रत्येकाचे वेगवेगळे ओपिनियन आहेत. सो आपण काय करू शकतो, किंवा जर समजा पब्लिकला टीम बनवायला दिली आणि ती टीम आपण वर्ल्ड कप साठी नेणार असं ठरवलं, तर पब्लिकमध्ये भरपूर सारे बायस असू शकतात. फॉर एक्झाम्पल बरीचशी लोक पर्सनल फेवरेट्स ना निवडू शकतात, म्हणजे बाबा हा एक प्लेअर जो आहे तो माझा पर्सनल फेवरेट आहे, सो टीम मध्ये पाहिजे. किंवा बरीचशी लोक अनवॉन्टेड बायस असू शकतात की हा प्लेअर मला आवडत नाही किंवा हा प्लेअर खूप जास्त आवडतो. आणि बरीचशी लोक जे आहेत ते काही हा लकी प्लेअर आहे म्हणून सुद्धा ह्याला निवडू शकतात. सो अशा प्रकारे जे आहे ते टीम मध्ये तुमचा व्यवस्थित बॅलन्स राहू शकत नाही. सो त्यामुळे काय होतं, ज्या वेळेला एखादा एक्सपर्ट असतो, ज्या एक्सपर्ट एखादी टीम निवडतो त्यावेळेला त्या टीम मध्ये प्रॉपरली बॅलन्स केलं जातो. मध्ये बॅट्समन असतील, बॉलर असतील, ऑलराऊंडर असतील, विकेट किपर्स असतील यामध्ये. सो तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं सुद्धा अशाच प्रकारे आहे. जेव्हा आपण स्वतः इन्व्हेस्टमेंट करतो, तुम्ही असाल, मी असाल, तेव्हा आपले काही पर्सनल बायस असू शकतात. समजा एखाद्या व्यक्तीला ऑप्शन्स आवडतात, सो आपण ऑप्शन्स मध्ये ट्रेड करतो. एखाद्या व्यक्तीला फ्युचर्स आवडतात, आपण फ्युचर्स मध्ये ट्रेड करतो. एखाद्या पर्सनला एखादा पर्टिक्युलर स्टॉक आवडतोय, सो त्या स्टॉकमध्येच तो ट्रेड करतो. जास्तीत जास्त त्या स्टॉकच्या क्वांटिटी त्याच्याकडे असतात. बट जेव्हा आपण म्युच्युअल फंड मार्फत इन्व्हेस्टमेंट करतो, तेव्हा आपल्याला एक एक्सपर्ट असाइन केला जातो. ओके, एक एक्सपर्ट असाइन केला जातो. त्याचं नाव काय असतं? त्याचं नाव असतं फंड मॅनेजर. ओके, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जेव्हा कोणत्याही प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करता, प्रत्येक म्युच्युअल फंडसाठी एक फंड मॅनेजर असतो. तो फंड मॅनेजर असा कोणी ऐरा नसतो. तो प्रोफेशनल व्यक्ती असतो, एज्युकेटेड व्यक्ती असतो, बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेला व्यक्ती असतो आणि त्याच्या ओपिनियनने किंवा त्या कंपनीच्या कम्प्लीट ओपिनियनने, टीमच्या ओपिनियनने ते म्युच्युअल फंडमध्ये स्टॉक सिलेक्ट केले जातात. मार्केटच्या सिनियरनुसार, मार्केटच्या फंडामेंटल्सनुसार स्टॉक सिलेक्ट केले जातात आणि ते ऑब्व्हियसली तुमच्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमध्ये त्याचे ऍड होतात. आता तुम्हाला हेही समजते की तुम्ही जर म्युच्युअल फंड एखादा विकत घेतलाय, तर त्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमध्ये कोणते कोणते स्टॉक्स त्यामध्ये इन्क्लूड आहेत त्याबद्दल सुद्धा. ठीक आहे. सो अशा प्रकारे जेव्हा एखादा एक्सपर्ट टीम निवडतो, तेव्हा त्याचा रिझल्ट काय होतो हे आपण सर्वांनी काल बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा एखादा इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन निवडतो किंवा म्युच्युअल फंडमध्ये कोणते होल्डिंग्स असावेत हे निवडतो, सो तेव्हा तुम्हाला जे रिझल्ट जे ते चांगले पाहायला मिळू शकतात. आता आपण थोडंसं एक एक गोष्ट एकदम क्लिअर करूया. आज मी तुमच्या समोर कंप्लीट पीपीटी घेऊन आलेलं आहे. जवळपास 40 ते 45 पानाची ही पीपीटी आहे, ही प्रेझेंटेशन आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे का की इंडियामध्ये ओके करंटली म्हणजे जवळपास 30 जून 2025च्या डेटानुसार तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत असेल, जवळपास 2000 म्युच्युअल फंड स्कीम होत्या. आता ऑब्व्हियसली गेल्या 6 ते 9 महिन्यात अजून खूप मोठ्या म्युच्युअल फंड स्कीम लॉन्च सुद्धा झालेल्या आहेत. बट त्याआधी सुद्धा जवळपास 2000 म्युच्युअल फंडच्या स्कीम्स होत्या इंडियामध्ये. सो जेवढे जास्त तुमच्याकडे ऑप्शन्स असतील, तेवढं जास्त तुम्हाला कन्फ्युजन होणार. ओके, जर तुमच्याकडे 2000 स्कीम्स आहेत, तर तुम्हाला कन्फ्युजन होणार की 2000 पैकी कोणत्या स्कीम्स तुम्ही निवडल्या पाहिजे. तर तुम्ही स्वतःहून पर्सनली म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला गेलात तर. बट तुमच्याकडे जर राईट ॲडवायझर असेल, तर तुम्हाला तो तुमच्या रिस्कनुसार किंवा तुमच्या रिस्क ॲपेटाईटनुसार, तुमच्या गोलनुसार जे आहे ते SIP प्लॅन करून देऊ शकतो. ठीक आहे. सो त्यामुळे तुमच्याकडे म्युच्युअल फंडच्या फंड मॅनेजर सोबतच एक राईट ॲडवायझर असणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. आता आपण थोडंसं कंपॅरिझन करूया, कारण बरीच लोक ह्या ॲसेट क्लासमध्ये जे आहे ते कन्फ्यूज होतात की म्युच्युअल फंड नेमका किती रिटर्न्स देऊ शकतो किंवा म्युच्युअल फंडने नेमके काय रिटर्न्स दिलेले आहेत. आता पुढे जी आपली कंप्लीट 7 दिवसाची सिरीज चालणार आहे, त्यामध्ये आपण अशाच प्रकारच्या गोष्टी शिकून घेणार आहोतच. सो इथे आता मी तुमच्यासमोर वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स घेऊन आलेले आहेत, जे तुमच्यासमोर अवेलेबल असू शकतात. सुरुवात करूया आपण एकदम ट्रॅडिशनल आणि एकदम लोकांच्या फेवरेट ऑप्शनने, तो म्हणजे आहे फिक्स डिपॉझिट. ठीक आहे. आता फिक्स डिपॉझिटमध्ये कोणते कोणते फॅक्टर्स असतात, काय काय इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे होते ते बघूया. ठीक आहे. फिक्स डिपॉझिट म्हणजे काय, की तुमचे पैसे बँकेमध्ये फिक्स ठेवले जातात. ठीक आहे. सेकंड ऑप्शन असतो PPF. मी थोडासा फास्ट जातोय कारण की मला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती असेल त्यामुळे. सेकंड ऑप्शन आहे PPF म्हणजे प्रायव्हिडंट फंड. प्रायव्हिडंट फंडमध्ये काय होतं, सेम पैसे फिक्स इन्स्ट्रुमेंटमध्ये ठेवले जातात किंवा गव्हर्नमेंटकडे ते तुमचे पैसे ब्लॉक राहतात. PPF मध्ये काय होतं, बेसिकली तुम्ही एक ठराविक रक्कम गव्हर्नमेंटला देता. गव्हर्नमेंट तुमची रक्कम काही इयर्ससाठी ब्लॉक ठेवतं, जसं की 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षासाठी ब्लॉक ठेवतं.
ब्लॉक ठेवतं म्हणजे काय, त्या पैशाचा वापर करतं. तुम्ही गव्हर्नमेंटला पैसे दिलेले आहेत, ते पैसे जपून ठेवत नाही, त्या पैशाचा वापर करतं रोड्स बनवण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासाठी किंवा काही गोष्टी करण्यासाठी. आणि त्यानंतर तुम्हाला एक ठराविक वर्षानंतर त्याचा इंटरेस्ट भेटतो. तोपर्यंत तुमचे पैसे गव्हर्नमेंटकडून वापरले जातात. गोल्ड गोल्ड हा एक पर्याय आहे, बट गोल्ड ही कसं फिजिकल कमोडिटी आहे. ते तुम्हाला ते फिजिकल स्टोअर करावं लागतात. ऑब्व्हियसली बरेचसे डिजिटल पर्याय सुद्धा आलेले आहेतच, बट ते हल्ली हल्ली एक्सप्लोर करत आहेत लोक. शेवटचा पर्याय असतो रिअल इस्टेट. रिअल इस्टेटमध्ये म्हणजे काय की लँड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, बिल्डिंग अपार्टमेंटमध्ये किंवा कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, हे तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंटचे पर्याय, गुंतवणुकीचे पर्याय असू शकतात. पण शेवटचा जो पर्याय आहे म्युच्युअल फंड, यामध्ये काय होतं, म्युच्युअल फंडमध्ये आपल्यासारखे बरेच छोटे छोटे इन्व्हेस्टर, पूल ऑफ पीपल ऑफ फंड, म्हणजे पीपल जे असतात तो पूल ऑफ फंड बनतो, छोटा छोटा फंड टाकून एक मोठा फंड बनतो. तो फंड म्युच्युअल फंडचे जे प्रोफेशनल्स असतात, ऍडवायझर असतात, फंड मॅनेजर असतात, तो मॅनेज करतात. त्या फंडने स्टॉक विकत घेतात, स्टॉक सेल करतात, अशा प्रकारच्या गोष्टी करून मॅक्झिमम रिटर्न्स करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामध्ये स्टॉक्स असतील, बॉन्ड्स असतील, कमोडिटीज असतील, वेगवेगळ्या प्रकारे तुमची इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये जे ती केली जाते. ठीक आहे. आता सेकंड ऑप्शन काय, रिटर्न्स पोटेन्शियल. तुम्हाला एफडी आणि पीपीएफचे रिटर्न पोटेन्शियल माहिती आहे, ज्यामध्ये फिक्स इंटरेस्ट रेट असतो. एफडी मध्ये साधारणतः 5% इंटरेस्ट रेट, पीपीएफ मध्ये साधारणतः 7% इंटरेस्ट रेट असतो. गोल्ड तुम्हाला किती रिटर्न्स देऊ शकतो, बट गोल्डमध्ये जे आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला ते पब्लिक इन्कम जनरेट करून देत नाही, म्हणजे डिव्हिडंड देत नाही किंवा काही एचडब्ल्यूपी सारखं इन्कम तुम्हाला गोल्ड जनरेट करून देऊ शकत नाही. रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जर खूप लॉंग टर्मचा तुमचा व्ह्यू असेल तरच तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, आणि सध्याचे रिअल इस्टेटचे रिटर्न्स तुम्हाला सुद्धा चांगले माहिती असतील. पण म्युच्युअल फंडमध्ये खास करून तुम्ही जर इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि लॉंग टर्ममध्ये करत असाल तर तुम्हाला हाय रिटर्न्स मिळू शकतात. ठीक आहे. त्यानंतर इथे प्रश्न राहिला लिक्विडिटीचा. लिक्विडिटीमध्ये तुम्हाला माहिती आहे, फिक्स्ड डिपॉझिट किंवा पीपीएफ. फिक्स्ड डिपॉझिट जर तुम्हाला लिक्विडेट करायचे असते, लिक्विडिटी म्हणजे विड्रॉ करणे, तर तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जे आहे ते प्री मॅच्युअर लिक्विडेशनचे चार्ज लागू शकतात किंवा पेनल्टी लागू शकते. तुमचा इंटरेस्ट लिक्विडेशन मध्येच कमी होऊ शकतो. सेकंड थिंग आहे पीपीएफ. पीपीएफ मध्ये तर 15 वर्षाचा लॉक इन असतो. तुम्हाला जर मध्ये पैशाची गरज लागली तर पहिले 5 वर्ष तुम्ही घेऊ शकत नाही, त्यानंतर लागली तर तुम्ही त्यावरती लोन काढू शकता. थर्ड म्हणजे गोल्ड. गोल्ड तुम्हाला प्रॉपरली ज्वेलरकडे जाऊन सेल वगैरे करावं लागतं. फोर्थ ऑप्शन रिअल इस्टेट. रिअल इस्टेटमध्ये लिक्विडिटीचा इश्यू तुम्हालाही खूप चांगला माहिती आहे. तुम्हाला जर पैशाची गरज असेल आणि तुम्ही जर तुमची प्रॉपर्टी स्वस्तामध्ये विकत असाल तरच तुमची प्रॉपर्टी विकत घेतली जाते अर्जंटमध्ये. ओके, अर्जन्सी बेसिसवरती मी बोलतोय. बट म्युच्युअल फंडचं तसं नाही. म्युच्युअल फंड तुम्ही कधीही लिक्विडेट करू शकता. तुम्हाला आज पैशांची गरज आहे, तुम्ही आज तुमचे म्युच्युअल फंड विकू शकता, लगेच उद्या किंवा परवा तुमच्या अकाउंटमध्ये जे ते पैसे येऊन जातात. सो लिक्विडिटी इश्यू इथे म्युच्युअल फंडमध्ये अजिबात राहत नाही. ठीक आहे. त्याचप्रमाणे लिक्विडिटी इश्यू सोबतच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू पण म्युच्युअल फंडला कमी लागते. लाईक तुम्ही जर रिअल इस्टेट घ्यायला गेलात तर तुमच्याकडे लाखो रुपये असणं गरजेचं आहे, बट म्युच्युअल फंडमध्ये तुमच्याकडे काही रुपये जरी असतील, म्हणजे 100, 200, 500, 1000 रुपये जरी असतील, तरी तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता कमी पैशामध्ये. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला रिस्क पॅरामीटर जे आहे ते इथे आहे, ते म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट आणि पीपीएफ मध्ये रिस्क कमी असते, कारण की त्यांचे रिटर्न्सही कमी असतात. सो ऑब्व्हियसली रिस्क कमी असते. गोल्डमध्ये थोडीशी रिस्क असू शकते, कारण की रिटर्न्स थोडेसे व्हेरी करतात. रिअल इस्टेटमध्ये रिस्क बऱ्याच प्रकारचे असू शकतात, प्राइसिंगची नाही फक्त, बट बऱ्याच प्रकारचे रिस्क असू शकतात, फ्लक्च्युएशन असू शकतात. आणि म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जर इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, ऑब्व्हियसली रिस्क थोडीशी जास्त आहे, बट तुम्ही ह्याच्यामध्ये रिवॉर्ड सुद्धा जास्त एक्सपेक्ट करू शकता. ही रिस्क जर तुम्हाला कमी करायची असेल तर एकच पर्याय ते म्हणजे लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करणं आणि मार्केट पडलेलं असताना इन्व्हेस्टमेंट करणं, जे तुमच्या दोन गोष्टी रिस्क तुमच्या कमी करू शकतात. टॅक्सेबिलिटीमध्ये सुद्धा तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट आणि पीपीएफ. पीपीएफ तर टॅक्स एक्झेम्प्ट असतो, म्हणजे टॅक्स नाही लागत, बट फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुमच्या स्लॅबनुसार टॅक्स लागतो. तुम्ही जर हाय इन्कम कॅटेगरीमध्ये असाल, तुम्हाला जर 30% टॅक्स लागत असेल, तर तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटच्या पैशांवरती सुद्धा 30% टॅक्स भरावा लागणार. ओके. रिअल इस्टेटमध्ये सुद्धा कॅपिटल गेन भरावं लागतं, गोल्डमध्ये सुद्धा कॅपिटल गेन भरावं लागतं. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जर 1 वर्षापेक्षा जास्त होल्ड केलात तर तुमचे पहिले 1,00,000 रुपये जे आहेत ते टॅक्स फ्री असतात. 1,25,000 रुपये टॅक्स फ्री असतात, आणि त्यानंतर तुम्हाला 12.5% टॅक्स भरावा लागतो. लॉंग टर्म कॅपिटल गेन. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट मोड्स म्युच्युअल फंडसाठी सगळ्यात इझी आहे. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये लमसम करू शकता, एसआयपी करू शकता, एसटीपी करू शकता, एसडब्ल्यूपी करू शकता. तुम्ही त्याच प्रकारे रिअल इस्टेटमध्ये एसआयपी नाही करू शकत, किंवा तुम्ही रिअल इस्टेटमध्ये एचडब्ल्यूपी सारखे पर्याय, गोल्डमध्ये एचडब्ल्यूपी सारखे पर्याय वापरू शकत नाही. आणि मिनिमम इन्व्हेस्टिंगचं मी जे तुम्हाला पॉईंट सांगितलं की एकदम कमीत कमी रुपयांपासून तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरुवात करू शकता. हे झाले ऍसेटचा क्लास सोबत कम्पेअर. आपण थोडंसं खाली जाऊ.
इथे तुम्हाला आता ट्रॅक रेकॉर्ड्स ऑफ म्युच्युअल फंड आहे. ट्रॅक रेकॉर्ड्स ऑफ म्युच्युअल फंड म्हणजे इथे मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे एचडीएफसीचं. ओके, एचडीएफसी म्युच्युअल फंडचं एक्झाम्पल घेतलं. एचडीएफसी टॉप 100 म्हणजे लार्ज कॅप म्युच्युअल फंड. त्यानंतर हायब्रिड म्युच्युअल फंड आणि हायब्रिड डेप म्हणजे कन्झर्वेटिव्ह. तीन प्रकारच्या इन्व्हेस्टरसाठी तीन प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. 2010 मध्ये, ओके, खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे. 2010 मध्ये एचडीएफसी लार्ज कॅप म्युच्युअल फंडने 33% रिटर्न्स दिले. एचडीएफसी हायब्रिडने 40% रिटर्न्स दिले एका वर्षात. एचडीएफसी डेप म्युच्युअल फंडने 16% रिटर्न्स दिले आणि गोल्डने 29% रिटर्न्स दिले. मग त्या कम्पेअरमध्ये सुद्धा म्युच्युअल फंड प्लस आहेत. बट तुम्ही एफडी आणि पीपीएफ बघाल तर तेव्हा एफडीचा इंटरेस्ट रेट होता 7%, पीपीएफचा होता 8%. ठीक आहे. सो तुम्ही त्यानंतर 2011-12 असं एव्हरी इयरला बघा आणि एव्हरी इयर बघण्यापेक्षा तुम्ही बघा सीएजीआर रिटर्न्स, म्हणजे ऍव्हरेज रिटर्न्स ह्याने किती दिले. 2010 पासून तर कम्पेअर केलं 2024 पर्यंत 15 वर्षामध्ये लार्ज कॅप म्युच्युअल फंडने ऍव्हरेज 16%चे रिटर्न्स दिले. ठीक आहे. त्यानंतर तुमचा हायब्रिड म्युच्युअल फंडने जे आहे ते ऍव्हरेज 17%चे रिटर्न्स दिले. हायब्रिड डेपने 10%चे रिटर्न्स दिले. पण एफडी आणि पीपीएफ 7% मध्येच आहेत आणि गोल्ड सुद्धा इव्हन 12.3% मध्येच आहे. म्हणजे तुमच्या लार्ज कॅप आणि अग्रेसिव्ह म्युच्युअल फंड तुलनेमध्ये सुद्धा गोल्डने फार कमी रिटर्न्स त्यामध्ये दिलेले नक्कीच आहे. त्यानंतर थोडंसं खाली आहे, इथे आपण आता विविध म्युच्युअल फंड जे आहेत ते इथे आपण त्याचं जे ऍसेट क्लास आहे ते कम्पेअर करू. जसं मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिलं, लार्ज कॅप म्युच्युअल फंड, हायब्रिड आणि डेप. सो तुम्ही जे इथे बघा 2010 मध्ये तुम्ही 1 लाख रुपये टाकले असते लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये, तर ते 1 लाखाची आता जवळपास 9 लाख झाले असते. पण तेच तुम्ही एफडी केली असती 1 लाखाची, तर ती एफडीची जी अमाऊंट आहे इथे तुम्ही ब्ल्यू मध्ये बघाल तर ती 2.8 लाख रुपये राहिली असती. पीपीएफची अमाऊंट साधारणतः 3 लाख रुपये झाली असती. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये इथे बघा, गेल्या 15 वर्षामध्ये एफडी पेक्षा 3 पट, एफडी पेक्षा 3x मनी जे आहेत, एफडी पेक्षा 3x पैसे ते तुम्ही या ठिकाणी नक्कीच मिळवले असते म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. सेम इथे तुम्ही डिफरंट डिफरंट म्युच्युअल फंड मी कम्पेअर केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी इथे नक्कीच पाहू शकता. थोडंसं खाली जाऊया. आता आपण बघूया बेनिफिट्स ऑफ म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याचे बेनिफिट काय असू शकतात ते. ओके, सगळ्यात पहिला बेनिफिट म्हणजे वाईड रेंज ऑफ ॲसेट. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, याचा अर्थ असा नाहीये की तुमची फक्त इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये होते, असं बऱ्याच लोकांना वाटतं. पण असं अजिबात नाहीये. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट तर होतेच, बट तुमची इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेट बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कमोडिटीज म्हणजे गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, कॉपर अशा प्रकारच्या कमोडिटीज, किंवा फॉरेन इक्विटी म्हणजे फॉरेनच्या स्टॉक्समध्ये सुद्धा तुमची इन्व्हेस्टमेंट होते काही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. ठीक आहे. सेकंड थिंग, वाईड रेंज ऑफ कव्हरेज. वाईड रेंज ऑफ कव्हरेज म्हणजे काय, वाईड रिस्क कव्हरेज म्हणजे काय, फ्रॉम व्हेरी लो रिस्क टू व्हेरी हाय रिस्क. म्हणजे तुम्हाला जर लो रिस्क घ्यायची असेल तर लो रिस्क म्युच्युअल फंड पण आहेत, फिक्स इन्कम म्युच्युअल फंड पण आहेत. जसं तुम्हाला एफडी फिक्स इन्कम देते, म्युच्युअल फंडही फिक्स इन्कम देतात, तसेही म्युच्युअल फंड आहेत. जर तुम्हाला रिस्क हवी आहे तर हाय रिस्क म्युच्युअल फंड सुद्धा आहे. सो तुमच्यासाठी वाईड रिस्कचा कव्हरेज आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक फ्रेम्समध्ये जे आहेत, म्हणजे तुम्हाला जर कमी कालावधीसाठी पाहिजे असेल, लॉंग टर्मसाठी पाहिजे असेल, तरी प्रत्येक प्रकारचे म्युच्युअल फंड अवेलेबल असतात. इव्हन 1-2 दिवसासाठी जरी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरीही त्या प्रकारचे म्युच्युअल फंड अवेलेबल असतात एक कमी इंटरेस्ट रेट्समध्ये. ठीक आहे. त्यानंतर सेकंड बेनिफिट अराउंड रिस्क अँड रिटर्न्स. रिस्क आणि रिटर्नच्या तुलनेमधला बेनिफिट पहिला म्हणजे आहे डायव्हर्सिफिकेशन. जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही प्रत्येक प्रकारच्या ऍसेट क्लासमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता, यालाच म्हणतात डायव्हर्सिफिकेशन. तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन जे ते नक्कीच करू शकता. सेकंड, फंड मॅनेजर एक्सपर्टीज. मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की असं समजा की एखादा एक्सपर्ट व्यक्ती तुमच्यासाठी काम करतोय, तुमचे पैसे तुम्ही एखाद्या एक्सपर्टला मॅनेज करायला दिलेले आहेत, त्या बदल्यात तो तुमच्याकडून थोडेसे चार्जेस घेतो एक्सपेन्स रेशोच्या निमित्ताने. एक साधारणतः 1%च्या हिशोबाने एक्सपेन्स रेशोच्या आसपास चार्जेस तुमच्याकडून घेतो फंड मॅनेजर तुमचा. आणि त्या फंड मॅनेजरला तुम्ही असाइन केलेला आहे, तो एक्सपर्ट पर्सन आहे. का असाइन केलं, तुमचे पैसे सांभाळायला. आणि ही गोष्ट फक्त होते म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. तुम्ही जर नॉर्मली पर्सनली कोणत्या फंड मॅनेजरकडे गेलात, ठीक आहे, पर्सनली कोणत्या फंड मॅनेजरकडे गेलात, त्याला तुमचे पैसे दिले, त्यांनी सांगितलं की हँडल कर. आता मार्केटमध्ये असे पैसे हँडल करणारी बरीच लोक आहेत, बट मी एक्सपर्ट बद्दल बोलतोय. तर तो तुमच्याकडून भरपूर सारे चार्जेस घेऊ शकतो, वर्षाचे चार्जेस घेऊ शकतो, तुमच्या कॅपिटलच्या हिशोबाने मोठी फी घेऊ शकतो. पण हीच सर्व कामं म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर तुमच्यासाठी फार कमी चार्जेसमध्ये करतोय, साधारणतः 1%च्या चार्जेसमध्ये करतोय तुमच्या कॅपिटलच्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने. ठीक आहे. सर, तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिट आहे. तुम्हाला टॅक्स बेनिफिट भेटतात, कारण की पहिलं म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये बेनिफिट तर भेटतोच. पहिले काही पैसे टॅक्स फ्री असतात, 1 लाख रुपये.
आणि त्यानंतर ELSS सारख्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला 1.5 लाखापर्यंतचा टॅक्स एक्झेम्प्ट भेटतो दर वर्षाला. ओके, ATCच्या अंतर्गत. त्यानंतर आपल्याला कन्व्हिनियन्स बेनिफिट म्हणजे काय? वन क्लिक परचेस आणि रिडम्पशन. तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही एका क्लिकमध्ये परचेस करू शकता, एका क्लिकमध्ये रिडम करू शकता. ओके, ट्रान्सपरन्सी असते. तुमचे पैसे किती वाढतायत किती कमी होते तुम्हाला रोज दिसतं. रिअल इस्टेटमध्ये तुम्ही पैसे टाकता, किती वाढतात किती कमी होतात रोज नाही दिसत, इथे तुम्हाला रोज दिसतं. लिक्विडिटी, कधीही पैसे तुम्ही काढू शकता. ठीक आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट एकदम अफोर्डेबल आहे. 100 रुपयापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरुवात करू शकता. तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचे विविध पर्याय अवेलेबल आहेत, ज्यामध्ये SIP आहे, STP आहे आणि HWP. सो असे 5 प्रकारचे कन्व्हिनियन्स आहेत. आणि 6वा कन्व्हिनियन्स म्हणजे तुम्हाला म्युच्युअल फंड जो आहे तो लोन सुद्धा ऑफर करतो. समजा तुमच्याकडे म्युच्युअल फंडची होल्डिंग्स असेल आणि त्यावरती तुम्हाला पैशाची गरज असेल, तुम्हाला तुमचे म्युच्युअल फंड विकायचे नसतील, तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या अगेन्स्ट लोन सुद्धा घेऊ शकता आणि त्याचा नक्कीच तुम्ही वापर करू शकता. तुम्हाला पर्सनल लोनपेक्षा खूप जास्त कमी इंटरेस्ट रेटमध्ये म्युच्युअल फंड लोन प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. त्यानंतर खाली आता आपण टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड बघू. मला माहिती आहे टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड जे आहे ते आपण बऱ्याचदा शिकलेलो आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तुम्ही जर आपलं युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलेलं, नक्की करून घ्या. म्युच्युअल फंड मराठी नावाने आपलं युट्यूब चॅनल जे ते अवेलेबल आहे. मी सर्वांना आपल्या चॅटबॉक्समध्ये, तुमचा जो चॅटबॉक्स आहे तिथे आपल्या चॅनलची लिंक जी आहे ती सेंड करून देतो. तुम्ही तिथे मी बरेच तुम्हाला म्युच्युअल फंडच्या प्रकारांबद्दल ऑलरेडी शिकवलेलं तिथे नक्कीच आहे. ठीक आहे. आता आपण इथे थोडक्यामध्ये बघून घेऊया. म्युच्युअल फंडमध्ये 3 प्रकारचे मुख्य म्युच्युअल फंड्स असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंड, डेट म्युच्युअल फंड आणि हायब्रिड म्युच्युअल फंड. इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय? सगळ्यात पहिला प्रकार असतो डेट म्युच्युअल फंड, ज्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट फिक्स रिटर्न इन्स्ट्रुमेंट किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये केली जाते. इक्विटी म्हणजे काय? की इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटच्या कंपन्यांमध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅपमध्ये केली जाते. आणि हायब्रिडमध्ये मिक्स असतं. म्हणजे तुमची डेपमध्ये पण होते, कमोडिटीजमध्ये पण होते, इक्विटीमध्ये पण होते, फिक्स इन्स्ट्रुमेंटमध्ये सुद्धा होते. ओके, सो तुमच्या रिस्कनुसार तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची. तुमची रिस्क कमी आहे, तुम्ही डेट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. थोडीशी जास्त हायब्रिडमध्ये करू शकता. खूप जास्त रिस्क तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुमचं एज 25 ते 35 मध्ये असेल, तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये नक्कीच जाऊ शकता. ओके. इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये काय? ह्याच्यामध्ये तुम्हाला पॅसिव्ह फंड, ऍक्टिव्ह फंड्स असतात. ओके, पॅसिव्ह फंड म्हणजे काय? की जे इंडेक्स फंड असतात, जे तुम्ही डायरेक्टली इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि पॅसिव्ह म्हणजे काय? जे फंड तुमचा फंड मॅनेजर मॅनेज करतो, म्हणजे फंड मॅनेजरची एक्सपर्टीज त्यामध्ये असते. सो ते असतात पॅसिव्ह फंड. तुमच्याकडे दोन्ही प्रकारचे ऑप्शन जे ते अवेलेबल असतात. ओके, स्पेसिफिक इन्व्हेस्टरच्या नीड्स प्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. समजा तुमची नीड आहे टॅक्स वाचवणं, सो तुम्ही टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुमची नीड असेल की तुम्हाला स्पेसिफिक फ्युचरसाठी नीड असेल, त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. किंवा तुम्हाला इक्विटीमध्ये जास्त एक्सपोजर हवा असेल, कमोडिटीजमध्ये हवा असेल, फिक्स इन्कममध्ये हवा असेल, तरी तुम्ही त्यामध्ये नक्कीच इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफिकेशन करू शकता. त्यानंतर आता आपण बघूया मोड्स ऑफ इन्व्हेस्टिंग इन म्युच्युअल फंड. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मोड्स ऑफ इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये किती प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता. ठीक आहे. पहिला आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे SIP. ओके, SIP म्हणजे काय? SIP हा बेस्ट मोड ऑफ इन्व्हेस्टिंग आहे म्युच्युअल फंडसाठी. म्हणजे तुम्ही योग्य पर्याय, जे पण लोक सॅलरी आहेत, ज्यांना सॅलरी येते किंवा महिन्याचं इन्कम येते, त्यांच्यासाठी SIP करणं, म्युच्युअल फंडमध्ये SIP करणं एक चांगला पर्याय ठरू शकतो. सेकंड म्हणजे काय? ह्याच्यामध्ये हा पर्याय कन्व्हिनियन्स आणि अफोर्डेबल आहे. तुमच्या विविध फायनान्शियल गोल्ससाठी हा चांगला पर्याय आहे. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग करू शकता. म्हणजे मार्केट वरती आहे, खाली आहे, तुम्हाला काही फरक पडत नाही, कारण की तुमचा व्ह्यू लॉंग टर्मचा आहे. सो तुम्ही यामध्ये डिसिप्लिनने इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुमचे कोणतेही स्वतःचे बायस यामध्ये ऍड येत नाहीत. म्हणजे मार्केट आता वर आहे तर मी इन्व्हेस्टमेंट नाही करत, खाली आहे तर नाही करत, अशा कोणत्याही प्रकारचे बायस यात येत नाही. SIP जे आहे ते तुम्हाला एका स्पेसिफिक तारखेला, जी तुम्ही सिलेक्ट केली आहे त्या तारखेला स्पेसिफिक अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला लॉंग टर्म मध्ये तुमचा पोर्टफोलिओ ग्रो करायला नक्कीच मदत करते. सेकंड थिंग म्हणजे काय? तुम्हाला मी आता एक एक्झाम्पल देणार आहे इथे. ते म्हणजे हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं एक्झाम्पल. ठीक आहे. मला आता कमेंट बॉक्समध्ये सांगा. समजा तुम्हाला एक 2 ऑप्शन दिले. ठीक आहे. तुमचे जेवढे पण क्वेश्चन्स आहेत कमेंट बॉक्समध्ये मी सर्वांचे आन्सर्स देणार आहे. तुम्हाला समजा 2 ऑप्शन दिले. पहिला ऑप्शन मध्ये जॉब ए, ज्यामध्ये तुम्हाला पर डे 1 लाख रुपये सॅलरी भेटते. पहिला ऑप्शन आहे जॉब ए, ज्यामध्ये तुम्हाला पर डे 1 लाख रुपये सॅलरी भेटते. सेकंड ऑप्शन आहे जॉब बी, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी फक्त 1 पैसा सॅलरी भेटते, पण ही सॅलरी प्रत्येक दिवशी डबल होणार. ठीक आहे. प्रत्येक दिवशी 1 पैसा, प्रत्येक दिवशी डबल होणार. तुम्ही कोणता पर्याय निवडाल? जर समजा कोणी वाचलं तर काय म्हणेल, मी पर डे 1 लाख रुपयाची सॅलरी निवडेन, मला प्रत्येक दिवशी 1 पैसा वगैरे डबल बिबल होणार नको, बरोबर?
तुमच्यापैकी कोणत्या लोक काय निवडतील मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण तुम्ही जर फर्स्ट ऑप्शन निवडला 1 लाख रुपये पर डे, तर तुम्हाला 30 दिवसासाठी 30 लाख रुपयाची सॅलरी भेटेल. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. बट आपली चुकी हेच होती की आपण सिंपल कॅल्क्युलेशन करतो, आपण कंपाऊंडिंग कॅल्क्युलेशन करत नाही, आणि हेच कंपाऊंडिंग बेनिफिट तुम्हाला SIP मध्ये भेटतात. ओके, कंपाऊंडिंग कॅल्क्युलेशन म्हणजे काय? समजा तुम्ही 1 पैसा पर डे निवडलं असतं, तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1 पैसा भेटला असता, दुसऱ्या दिवशी त्याच्या डबल 2 पैसे, तिसऱ्या दिवशी ह्याच्या डबल 4 पैसे. सो असं डबल डबल करत करत तुम्हाला 31व्या दिवशी जवळपास 1,07,00,000 रुपये भेटले असते. ते जर तुम्ही सिंपल ऑप्शन निवडला असता, 1 लाख रुपये पर डे, तुम्हाला 30 लाख रुपये पगार भेटला असता. बट तुम्ही जर 1 पैसा पर डे, 1 पैसा बोलते मी, 1 रुपया पण नाही, 1 पैसा पर डे एवढी डबल निवडता, तर तुमचे 31व्या दिवसापर्यंत 1 करोड रुपये होऊ शकतात. ही आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, जी तुम्हाला SIP मध्ये भेटते. आणि म्हणून ज्या लोकांनी 10-10 वर्ष SIP केलेले, त्यांची वेल्थ जी आहे ती खूप स्ट्रॉंगली बिल्ड होते, खूप स्ट्रॉंगली कंपाऊंडेड होते. ठीक आहे. सो ही आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. आता ह्याच्यामध्ये मग तुम्हाला इथे SIP चे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, की तुम्ही जर 10,000 रुपयाची SIP केलात, 5 वर्ष केलात, तर तुम्हाला ह्यामध्ये फार काही मोठे रिटर्न्स दिसणार नाहीत. पण ते जर तुम्ही जेव्हा 10 वर्ष करता, 20 वर्ष करता, सो 5 वर्षात तुमचे पैसे तर डबल होत असतील. 5 वर्षात साधारणतः SIP मध्ये पैसे डबल होत असतील, तर 20 वर्षामध्ये ते तुम्हाला 4x पेक्षाही जास्त होतात, आणि तुम्ही तर 30 वर्ष थांबलात तर हे पैसे 10 पटीपेक्षाही जास्त होतात. ठीक आहे. म्हणजे जेवढा जास्त टाइम तुम्ही थांबाल किंवा जेवढा जास्त रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल, ते तुमच्यासाठी फायद्याचं असतं. ठीक आहे. त्यानंतर मॅक्झिमायझिंग SIP इन्व्हेस्टमेंट पोटेन्शियल, म्हणजे तुम्ही तुमच्या SIPचं पोटेन्शियल जे आहे, जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, ती कशी मॅक्झिमाइज करू शकता, कसं त्याच्यातनं चांगले जास्त रिटर्न्स काढू शकता, हे बघूया. समजा एखाद्याने 10,000 रुपयाची SIP सुरू केली वयाच्या 20व्या वर्षी, 25व्या वर्षी आणि 30व्या वर्षी, टिल एज 60. ज्या व्यक्तीने 20व्या वर्षी SIP सुरुवात केलेली आहे ना, त्या व्यक्तीची टोटल इन्व्हेस्टमेंट होणार तो 60 वर्षापर्यंत 48 लाख. पण त्याच्याकडे त्याला रिटर्न्स दिसणार साधारणतः 11 करोड. ओके, साधारणतः 11 करोड. का? कारण त्याने जास्त वर्ष दिली. तो जर 25व्या वर्षी केलं तर 42 लाख इन्व्हेस्ट होणार, बट रिटर्न दिसणार 6.5 करोड. आणि 30व्या वर्षी सुरुवात केली तर रिटर्न दिसणार 3.5 करोड. सो याचा अर्थ आहे की जेवढं तुम्ही लवकर SIP सुरुवात कराल, जेवढं लवकर स्टार्टिंग कराल, तेवढं तुम्हाला जास्त अमाऊंट अचीव करता येईल. अदरवाईज मग तुम्हाला तुमची SIP ची अमाऊंट वाढवावी लागेल. तुम्ही म्हणाल की माझं एज थोडंसं जास्त आहे, सो तुम्हाला ऑब्व्हियसली SIP ची अमाऊंट वाढवावी लागेल. तुमचं एज कमी असेल तर तुम्ही छोट्या अमाऊंट पासून सुद्धा नक्कीच इन्व्हेस्टमेंटला त्या ठिकाणी सुरुवात करू शकता, कारण की तुमच्यासाठी कंपाऊंडिंगचे इयर्स खूप जास्त आहेत. ठीक आहे. सो ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जेवढं लवकर सुरुवात कराल तेवढं तुम्हाला चांगले बेनिफिट ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट, SIP चे रिटर्न्स तुम्ही मॅक्सिमाइज करण्याचं दुसरं प्रकार म्हणजे टॉपअप SIP. ठीक आहे. समजा तुम्ही विदाउट टॉपअप गेलात, तर तुम्ही एक साधारणतः इथे आपण एक्झाम्पल व्यवस्थित बघूया. विदाउट टॉपअप गेलात ना, 36 लाख रुपयाची तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती होऊ शकते 3.5 करोड. ठीक आहे. इथे तुम्ही व्यवस्थित वाचून घेता, तुम्हाला समजा विदाउट टॉपअप. पण ते जर तुम्ही 5% टॉपअप केलात, तर तुमची इन्व्हेस्टमेंट ही तेवढ्याच कालावधीमध्ये 5.5 करोड पर्यंत जाऊ शकते. आणि 10% टॉपअप केला तेवढी वर्षाला, एव्हरी इयरला तुमची तीच इन्व्हेस्टमेंट 9 करोड पर्यंत जाऊ शकते. टॉपअप म्हणजे काय? दरवर्षी आपली SIP थोडी थोडी वाढवण्याला म्हणतात टॉपअप. थोडी थोडी म्हणजे किती? 5%, 10% फक्त वाढवण्याला म्हणतात टॉपअप. जे की जी सुविधा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही जर आपल्या अंडर किंवा आपल्याकडे म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट करणार असाल किंवा करण्याचा विचार करत असाल, तर जेवढं पण मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो आहे, SIP, SWP, STP, टॉपअप, त्या सर्व सुविधा ज्या आहेत त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे. आता तुम्ही SIP गोल बेस सुद्धा करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ड्रीम वेकेशन करायचं आहे, कार घ्यायची आहे, होम रिनोव्हेट करायचं आहे स्पेसिफिक इयरमध्ये, तर तुम्ही त्यासाठी सुद्धा SIP करू शकता. आणि तशा गोल बेस SIP सुद्धा तुम्ही तुमच्या अंतर्गत जे आहे ते नक्कीच सुरुवात करू शकता. आपण युट्यूबवरती सुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओज बनवलेले आहेत, की तुम्ही गोल बेस SIP साठी कसे गोल सेट करू शकता वगैरे वगैरे. ठीक आहे. सोबतच तुम्ही पर डे सुद्धा SIP सुरुवात करू शकता. तुम्हाला एव्हरी डे SIP करायचे 100 रुपये, 200 रुपये, तीही तुम्ही नक्कीच करू शकता. ठीक आहे. तुम्ही तुमचे गोल्स जे आहेत ते कसे अचीव करू शकता ते सुद्धा इथे ब्रेक करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला तुमचं गोल 30 वर्षात अचीव करायचं आहे. तुमचं रिटायरमेंट गोल आहे 3 करोड आणि ते तुम्हाला 30 वर्षात अचीव करायचं आहे. तर तुम्हाला 8,500 रुपयाची SIP करावी लागेल दर महिन्याला. ओके, 12% इंटरेस्ट आपण इथे कॅल्क्युलेट केलेला आहे, अझ्युम केलेला आहे, जो की खूप जास्त ह्याच्यापेक्षा नक्कीच भेटू शकतो.
ठीक आहे. SIP हेल्प कशी करते तुम्हाला, इथे कंपल्सरी सेव्हिंग करावी लागते, म्हणजे तुम्हाला एक सवय लावते. तुमचा एव्हरी मंथ जी आहे ती SIP ह्यामध्ये होत असते आणि तुमच्याकडे संपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड सुद्धा राहतो. तुमचे सर्व इन्व्हेस्टमेंट ती तुमच्याकडे ट्रॅक सुद्धा होत राहते. ठीक आहे. सोबतच आता इथे आपण मोड्स ऑफ इन्व्हेस्टिंग इन म्युच्युअल फंड मध्ये सेकंड ऑप्शन बघूया, लमसम. काही लोक असतात ज्यांच्याकडे लमसम मनी येतो, लमसम इन्व्हेस्टमेंट येते, त्यांनी काय करायचं ते बघूया. ठीक आहे. इथे बघा, लमसम मनी कसा येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुमचं FD मॅच्युअर होत असेल, किंवा तुम्हाला मोठा प्रॉफिट झाला असेल बिझनेसमध्ये, किंवा कुठून घराण्यामधनं मोठा पैसा येत असेल, किंवा एंजल बोनस वगैरे असेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये लमसम करू शकता. लमसम करण्याचे सुद्धा पर्याय म्युच्युअल फंडमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. साधारणतः तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये लमसम कशी करायची, तर तुम्ही सगळ्यात पहिलं म्हणजे हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये जाऊ शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर ती इन्व्हेस्टमेंट जी ती हळूहळू तुमच्या इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये शिफ्ट करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी ह्याचा एक तुम्हाला व्हिडिओ बनवून देणार आहे युट्यूबला. तुम्ही सुरुवातीला सगळी इन्व्हेस्टमेंट समजा लिक्विड फंडमध्ये टाकू शकता, आणि हळूहळू ती अमाऊंट जी आहे ती तुमच्या इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जसं मार्केट पडेल तशी ती शिफ्ट करू शकता. ठीक आहे. सो हा एक लमसम इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आहे तुम्हाला, हायब्रिडमधनं किंवा डेप म्युच्युअल फंडमधनं तुम्ही हळूहळू शिफ्ट करत राहते इक्विटीमध्ये. ठीक आहे. सो इथे मग तुम्हाला त्या आयडिया दिलेल्या आहेत की तुम्ही लमसम करा, मग STP करा, मग त्यानंतर SIP करा. सो हे सर्व आपल्या ऍप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ह्या गोष्टी आपल्याकडून करून घेऊ शकता जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. ठीक आहे. आता मार्केट व्होलॅटिलिटी तुम्ही कशी मॅनेज करू शकता. तुम्हाला पण माहिती आहे, करंटली मी ही सिरीज सुरू करण्यामागचं रिझन म्हणजे मार्केट खूप जास्त पडलेलं आहे. म्हणजे एक साधारणतः 24,500ला मार्केट होतं. 24,500ला मार्केट होतं. करंटली म्हणजे आजचा जो लो बघाल तर ते आलेला आहे 23,700ला. म्हणजे एक साधारणतः 3,000 पॉईंट्सने मार्केट जे ते पडलेले आहे. 3,000 पॉईंट्स म्हणजे आपण म्हणू शकतो की निफ्टी साधारणतः 10% पडलेली. जी लोक शेअर मार्केट ट्रॅक करतात त्यांना माहिती आहे की सध्याच्या काळामध्ये निफ्टी 10% पडणं सुद्धा खूप कठीण झालेलं होतं. ती वॉरच्या हिशोबाने पडलेली आहे. सो ही आपल्यासाठी एक चांगली संधी आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये. ठीक आहे. इथे वॉरेन बफेट यांचा ट्विट आहे की तो तुम्ही मार्केट फ्लक्च्युएशनला तर तुमचा फ्रेंड बनवला, तर तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पार्टिसिपेट केलं तर लॉंग टर्ममध्ये तुम्ही चांगले रिटर्न्स जे ते नक्कीच कमवू शकता. ठीक आहे. आता हे तुम्हाला व्होलॅटिलिटी अंडरस्टँड करण्यासाठी आहे की बाबा मार्केट जर इन्व्हेस्टर सेंटिमेंट्स जर निगेटिव्ह असतील त्यावेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर केलीत, मार्केट जर पडत असेल तुम्हाला एक चांगली व्हॅल्यू जे त्या ठिकाणी भेटत असते. ठीक आहे. आता या व्होलॅटिलिटीला तुम्ही म्युच्युअल फंडच्या थ्रू कसं मॅनेज करू शकता. पहिलं म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. ठीक आहे. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही एका म्युच्युअल फंडमध्ये जरी इन्व्हेस्टमेंट करताय तरी तो एक म्युच्युअल फंड कंपनी भरपूर स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. सो तुमचं डायव्हर्सिफिकेशन त्या ठिकाणी परफेक्ट होऊन जातं. विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर तुमची ऑटोमॅटिकली करून देतो. रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणजे काय, SIPच्या मार्फत रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग होते. समजा आज निफ्टी आहे 26,000ला तुमची एक SIP झाली, उद्या निफ्टी पोहोचली 25ला तुमची दुसरी SIP झाली, 24ला पोहोचली तिसरी SIP झाली. सो अशा प्रकारे तुमची ॲव्हरेजिंग होत राहते. वरती जाताना पण ॲव्हरेजिंग होते, खाली होताना पण ॲव्हरेजिंग होते, आणि लॉंग टर्म मध्ये तुम्हाला याचे मोठे रिटर्न्स भेटतात. ठीक आहे. सो व्होलॅटिलिटी मॅनेज करायची असेल एकच पर्याय आहे, SIP करा. मार्केट जसं पडेल किंवा मार्केट जसं वाढेल तुमची SIP ऑटोमॅटिकली कंटिन्यू होत राहील. तुम्हाला एक प्रॉपर व्हॅल्यू भेटेल आणि लॉंग टर्म मध्ये तुम्हाला जे इम्पॅक्ट होतं नक्कीच कळणार आहे. आणि तिसरा आणि माझा सगळ्यात फेवरेट पर्याय म्हणजे SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. आपल्या लोकांना याबद्दल माहिती नाही. मी भरपूर व्हिडिओ SWP बद्दल बनवले. चॅनलला गेलात भरपूर व्हिडिओ SWP बद्दल मी ऑलरेडी बनवलेले आहेत. ठीक आहे. SWPचं सिम्पल एक्झाम्पल देतो. SWP म्हणजे काय, SIP म्हणजे काय असतं, दर महिन्याला स्पेसिफिक अमाऊंट इन्व्हेस्ट करा. SWP म्हणजे काय, तुमच्याकडे असलेल्या पैशातनं किंवा तुम्ही केलेल्या SIP मधनं जी वेल्थ तयार झालेली आहे त्यातनं हळूहळू दर महिना पैसे विड्रॉ करा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला दर महिना आयुष्यभर काही काम न करता त्याच्यातनं इन्कम मिळू शकतं. मी याचे बरेच व्हिडिओ बनवले, तुम्ही नक्की बघून घ्या. SWP म्हणजे काय, इथे बघा, एक्झिस्टिंग म्युच्युअल फंडची तुमची इन्व्हेस्टमेंट असेल, एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट असेल, मोठी इन्व्हेस्टमेंट असेल, त्याच्यामधनं SWP सेट करा. दर महिन्याला मला स्पेसिफिक अमाऊंट हवी, आणि ती अमाऊंट तुमच्या बँकेमध्ये येत राहील. जसं तुम्हाला पेन्शन भेटते त्याप्रमाणे ती अमाऊंट तुमच्या बँकेमध्ये नक्की येत राहील. ठीक आहे. तुम्हाला आता इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत की तुम्हाला FD 6% पर एनम देते, पण तुम्ही SWP मध्ये 12%च्या हिशोबाने रिटर्न्स पकडून देते, विड्रॉ वगैरे करू शकता. ते मी तुम्हाला युट्यूबला शिकवलं, इथे एक्सप्लेन करत बसायची काही जास्त गरज इथे नाहीये. ठीक आहे. इमर्जन्सीज तुम्ही कशा प्लॅन करू शकता म्युच्युअल फंडच्या थ्रू. इमर्जन्सी कधी येऊ शकते तीही तुम्ही म्युच्युअल फंडच्या थ्रू प्लॅन करू शकता. ते पहिली गोष्ट म्हणजे हाय लिक्विडिटी. म्युच्युअल फंड तुम्हाला नेहमी हाय लिक्विडिटी प्रोव्हाइड करतं. इमर्जन्सी आली तुम्ही पैसे लगेच काढू शकता. ठीक आहे. तुम्ही फटकन त्यामधनं पैसे काढू शकता, लाईक सेव्हिंग अकाउंट. ठीक आहे.
सेव्हिंग अकाउंटमधून सुद्धा तुम्ही लगेच पैसे काढू शकता. लो व्हॉलेटिलिटी म्हणजे काय? म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला लो रिस्क म्युच्युअल फंड निवडावे लागतील. जसं की आता आहे डेफ फंड किंवा लिक्विड फंड. लिक्विड फंडमध्ये लो व्हॉलेटिलिटी असते, म्हणजे काही रिटर्न्स काही प्रमाणामध्ये फिक्स असतात. सो अशा प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इमर्जन्सीसाठी जे ते नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकता. मग तुमच्यासाठी इथे काही एक्झाम्पल अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड आहेत, आर्बिट्रेज फंड आहेत, लिक्विड फंड्स आहेत, लिक्विड स्कीम्स आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करा, जी तुम्हाला इमर्जन्सीसाठी जे ती नक्की उपयोगी पडेल, तुमचे पैसे फटकन विड्रॉ करण्यासाठी उपयोगी पडेल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काही म्युच्युअल फंड या ठिकाणी सजेस्ट केलेले आहेत, बट आपण युट्यूबवरती सगळ्या गोष्टी नक्कीच तुमच्यासाठी कंटिन्युअसली रेग्युलरली जे करत असतो. ठीक आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला जर तुमची म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट ओके, तुम्हाला जर तुमची म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट आमच्या अंडर करायची असेल, आपण स्वतः एमफी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जेवढी पण लोक व्हिडिओ बघतात, व्हिडिओचा कमेंट बॉक्स फटकन ओपन करा, एका फॉर्मची लिंक आहे. ओके, व्हिडिओचा कमेंट बॉक्स ओपन करा, एका फॉर्मची लिंक दिलेली आहे. तो फॉर्म एकदा तुम्ही भरलात, ठीक आहे, तो फॉर्म एकदा तुम्ही भरलात की आमची टीम जी आहे ती तुम्हाला उद्या कॉल करेल. ओके, जर तुम्ही आमच्याकडे म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इंटरेस्टेड असाल आणि तुमचं ऑलरेडी अकाउंट आमच्याकडे असेल किंवा नसेल, इथे किती लोक असे आहेत ज्यांचं ऑलरेडी आपल्या अंडर SIP चालू आहे? इथे अशी किती लोक आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, यस टाईप करून, की ज्यांची ऑलरेडी आपल्याकडे SIP चालू आहे. मला बरीचशी लोक दिसतात ओळखीची, फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. तुम्हाला जर काही SIP मध्ये प्रॉब्लेम असेल तर तुमच्यासाठी डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर आपण असाइन केलेला आहे या महिन्यापासून. ओके, जो फक्त तुमच्यासाठीच आहे. सो तुम्ही त्याला कधी मेसेज करू शकता, कॉल करू शकता, त्याची हेल्प घेऊ शकता. तुम्ही डायरेक्टली ऍप्लिकेशनवरती मेसेज करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली त्याला व्हॉट्सअप करू शकता, नंबर तुमच्याकडे आहे. ठीक आहे. तुम्ही त्याला डायरेक्टली ऍप्लिकेशनवरती सुद्धा मेसेज करू शकता. ज्यांचं अकाउंट आपल्याकडे आहे ती लोक डायरेक्टली ॲपवरती मेसेज करू शकतात आम्हाला. जर तुम्हाला आमच्या अंडर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करायची आहे तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरू शकता. ओके, ज्यांचा अकाउंट आहे त्यांनी फॉर्म भरला तरी चालेल ऑब्व्हियसली, बट तुमच्यासाठी डायरेक्ट ॲक्सेस आहे आपल्या ॲपवरती. सो तुम्ही डायरेक्टली आम्हाला मेसेज केला तरी चालेल, ॲप्लिकेशनवरनं किंवा फॉर्ममधनं. ठीक आहे. पण ज्यांना आपल्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, सुरुवात करायची आहे, इंटरेस्ट आहे, माहिती घेण्यात इंटरेस्ट आहे, तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी फॉर्म दिलेला आहे, तो एकदा नक्की भरा. आमची टीम तुम्हाला कॉल करेल, त्यानंतर ॲप्लिकेशनची लिंक पाठवेल, तिकडून तुम्ही अकाउंट ओपन करा आणि आपल्या अंडर तुम्ही तुमची म्युच्युअल फंडची जर्नी सुरुवात करू शकता. सोबतच आजचा आपला पहिला सेशन झाला. पहिला सेशन फार चांगला तुम्ही रिस्पॉन्स दिलात. उद्या उद्या सुद्धा आपला सेशन असणार आहे 8 वाजता सेम टायमिंगला. ठीक आहे. विविध टॉपिक मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. 7 दिवसाचे सेशन प्लॅन आहे, सोमवारपासून शनिवारपर्यंत. ठीक आहे. 6 दिवसाचे प्लॅन आहेत. तुम्ही रिस्पॉन्स दिला तर रेग्युलर सेशन घेऊ आपण संडे सोडून, ऑब्व्हियसली. सो जर तुम्हाला हवे असेल सेशन नेहमी, कमेंट करून मला नक्की सांगा. रोज इथे या. मी लाईव्ह सेशन घेणार आहे, ह्याचे रेकॉर्डिंग्स वगैरे मिळणार नाही आहेत तुम्हाला. सो लाईव्हमध्येच अटेंड करा, ज्या लोकांना इंटरेस्ट आहे म्युच्युअल फंडबद्दल शिकण्यासाठी. ठीक आहे. आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आम्हाला फॉर्म भरा. काही डाऊट असेल तुम्हाला, काही डाऊट असेल फॉर्म भरा, सरळ आमची टीम तुम्हाला कॉल करणार उद्या सकाळी.